अधिकाराचे विकेंद्रीकरण करून प्रशासनात काम करताना सुलभता येण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बीडीओंना कारवाईचे अधिकार देण्याचे 16 वर्षानंतर काढलेल्या परिपत्रकाचा सर्रास गैरवापर सुरू झाल्याने ते तात्काळ रद्द करावे अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तालुका स्तरावरच बीडीओंना कारवाईचे अधिकार दिल्याचे परिपत्रक जारी केले आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असलेल्या कामाचा भार लक्षात घेऊन अधिकारांचे विकेंद्रीकरण करून फायलींचा निपटारा करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता। अशाच प्रकारे 2008 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता, पण यामध्ये अधिकाऱ्यांचा गैरवापर झाल्याचे दिसून आल्यानंतर ते परिपत्रक रद्द करण्यात आले होते। आताही ही स्थिती दिसून येत आहे। तालुका स्तरावर पदाधिकाऱ्यांचा दबाव, वैरभाव, दुश्मनी काढणे, अन्य कारणांसाठी या अधिकाराचा वापर सुरू झाल्याचे दिसून आले। याचा सर्वाधिक फटका ग्रामसेवकांना बसत आहे। अक्कलकोटच्या मुख्याध्यापकांवर झालेली कारवाई, दक्षिण पंचायत समितीतील उप अभियंत्यांनी सहकाऱ्यांवर काढलेला आदेश हे याचे द्योतक असल्याचे सांगितले जात आहे। बीडीओ स्तरावर या आदेशाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध चौकशी न करताच कारवाई करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। यात कारवाई प्रस्तावित करताना बीडीओंनी केलेल्या गंभीर चुकांची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आता मागणी होत आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेऊन बीडीओंना दिलेल्या अधिकाराच्या परिपत्रकाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे। या बाबीकडे ते कोणत्या नजरेने पाहतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।